बातमीत सत्यता हीच आमची ओळख। वरखेडी इथं 2 ठिकाणी चोरी, काजू बदामसह 29 ग्रॅम सोने, 110 भार चांदी, 2 लाख रुपये रोकडसह लंपास। धुळे तालुक्यातील वरखेडी इथं रात्री धाडसी चोरी झाल्याचं निष्पन्न झालं असून यात वरखेडी बहिरम मंदिर शेजारी राहत असलेले येथील शेतकरी तथा दुग्ध व्यावसायिक किशोर शिवराम धनगर हे घराबाहेर झोपण्यास गेले असता रात्री चोरट्यांनी मागच्या दरवाजाचे कडीकोंडा तोडून कपाटातून शेती पीक कर्ज योजनेसाठी घेतलेले 1.5 लाख रुपये व डेअरीचं कर्ज 50,000 असे एकूण 2 लाख रुपये रोकड चोरट्यांनी लंपास केले। तसेच 26 ग्रॅम सोने तसेच टोंगल, साखळ्या, चैन व अंगठी असा 26 ग्रॅम सोने व 100 भार चांदी देखील लंपास केली आहे। त्यानंतर वृंदावन निवास येथील शेतकरी महेंद्र लुका पाटील यांच्या घराबाहेरील कॅमेरा तोडफोड करून घरात शिरकाव करून घरातील देवाऱ्यातील चांदीचे देवदेवतांची माळ, 7 भार चांदीचे लहान कडे, 2 ते 3 हजार रुपयांची रोकड व सीसीटीव्ही कॅमेरा डीवार देखील चोरट्यांनी लंपास केलाय। त्याचबरोबर येथील किचन रूम मधील लाडू, काजू व बदाम यावर देखील चोरट्यांनी डल्ला मारला। सदर घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले। यावेळी ठसे तज्ञ व श्वान पथकास पाचारण करण्यात आले। पुढील तपास सुरू आहे। स्थानिक नागरिकांकडून देखील गस्त वाढवण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे। मुख्य संपादक जतीन बोरसे। माझं नाव किशोर शिवराम धनगर। काल रात्री 1 वाजेच्या सुमारास माझ्या घरातून मागच्या दारातून चोरांनी चोरी केलेली घरफोडी करून सुमारे जवळपास 5-6 लाखाचा आहे व त्यांनी लंपास केलेला आहे। 2 लाख रुपये रोकड होती। मी शेतीचं पीक कर्ज काढलेलं आहे आणि दूध डेअरीवरून उचल घेतली 50,000 रुपये अशी रक्कम आणि आई वडील गावी गेलेले आहेत। त्यांचं जे सोनं झालं होतं, कानातले टोंगल होते 10 ग्रॅमचे, 100 ग्रॅमच्या बोटपाट्या होत्या, कानातल्या साखळ्या होत्या 6 ग्रॅमच्या, मुलाची चेन, अंगठी असा सगळं आईवास त्यांनी लंपास केलेला आहे। देवघरातले चांदीचे देव असं सर्व आईवास त्यांनी लंपास केलेलं आहे। लवकर मिळाव्यास आम्ही वरच्या मजल्यावर झोपायला गेलो होतो। तिकडनं 4 वाजता खाली आलो, दार उघडून बघितलं, दार उघडत नव्हतं, आतून कडी लावलेली होती। खिडकी उघडून बघितली तर आम्हाला सगळे कपाट वगैरे काढलेले दिसले। आम्ही घरी मागच्या दारून बघितलं, सगळे कपाट वगैरे मोकळे करून सगळं सोनं आणि आईवास त्यांनी लंपास केलेला होता। लगेच तात्काळ पोलीस प्रशासनाला 112ला कॉल करून तक्रार नोंदवली। पोलीस प्रशासन आलं, त्यांनी सगळं स्वादपत्र वगैरे येऊन चेक केलेलं आहे। प्रशासनाला एकच विनंती, त्यांनी लवकरात लवकर तपास करून आमच्या जे काही आईवास त्यांनी लंपास केलेला आहे तो आम्हाला परत मिळून द्यावा। पाटील हे जे आमच्या भाच्याचं फार्म हाऊस आहे इथं वरखेडी गावामध्ये आरी रोडला आमचे पाहुणे आणि बहीण भाच्याकडं मुंबईला तिच्या मुलाच्या जन्मदिवसासाठी गेलेले असताना वकील 2-3 दिवसापासून हे घर बंद होतं। तरी आमच्या इथं वॉचमॅन आणि त्याचा परिवार आहे। पण काल रात्री ते बाहेर CCTV तोडून काही चोरट्यांनी आत प्रवेश करून सगळं सामान आमचा अस्तव्यस्त केलेलं आहे। अस्तव्यस्त केल्यानंतर इथं पूर्ण CCTVमध्ये हा सगळा परिसर असल्याने त्यांनी सर्वप्रथम इथं CCTVचा जो DVR आहे DVR काढून नेला आहे। त्याच्यात आमचे देवारातले जे देव होते, देव, लहान मुलाचे चांदीचे बरेचसे आमच्याकडं हे होते वस्तू, त्यात लहान मुलाची वस्तू आणि सोबत एक 5 ग्रॅमची आमच्या बहिणीची मनीची पोच होती, ती पण इथून गेलेली आहे। त्या चोरांनी सविस्तर एकदम शांततेने चोरी केल्यानंतर आमच्या इथं आपण पाहाल की काजू बदाम वगैरे जे आमच्या मुलांसाठी इथं ठेवले होते ते सुद्धा इथे खाल्लेले आहेत आणि त्यानंतर त्यांनी इथून पलायन केलेलं आहे। आमचं बरंचसं नुकसान झालेलं आहे। तसं तालुका पोलीस स्टेशनची गाडी रोज येतच असते, पण तालुका पोलिसांनी या परिसरात वरखेडी परिसरात गस्त वाढवावी, त्यांचं सहकार्य कायम असतं। गावात त्यांचे चक्कर चालू असतात, पण ही दहशत जी चोरांची आत्ता झाली ती जास्त झाली। तर कृपया तालुका पोलीस स्टेशननी वरखेडी परिसरामध्ये अजून एखादी गस्तीची चक्कर वाढवावी अशी आम्ही विनंती करतो। नुकसान खूप झालं आहे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या JBTV न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।